नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. हरियाणातील काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. 11 फेऱ्या होऊनही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मात्र 4 ते 5च फेऱ्या झाल्याची माहिती मिळाली होती आणि असा आक्षेप हरियाणा काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी केलेला आहे. काश्मीरमध्ये अचूक निकाल, पण हरियाणात मात्र निकालामध्ये फेरफार असे आरोप काँग्रेसने केलेत. तर आयोगाकडून स्थानिक प्रशासनावर दबाव असल्याचीही काँग्रेसची तक्रार आहे. दिखा रहे हैं, जबकि हमारे कंट्रोल रूम से 11-11 राउंड के आंकड़े आ चुके हैं। मैं आपको विनेश फोगाट जी का उदाहरण देता हूं। आप कोई चैनल खोल दीजिए, सब में उनको 4 राउंड के बाद पीछे दिखाया गया था, जबकि 9 राउंड के बाद वो 4437 वोटों से आगे हैं, अब 5200 वोटों से आगे हो गई हैं। तो ये आंकड़ों में जो मिसमैच है, गैप है, ये क्यों है, ये हम बार बार चुनाव आयोग से अभी हमारे महासचिव जयराम रमेश जी ने ट्वीट करके भी पूछा है कि ये क्या दबाव डालने की कोशिश हो रही है स्थानीय प्रशासन पर। इसलिए हम फिर से चुनाव आयोग को कह रहे हैं, आगाह कर रहे हैं कि इसमें तुरंत एक्शन ले, तुरंत जितने राउंड्स हो चुके हैं अपडेट करें, जितने भी जो ट्रेंड्स हैं उनको अपडेट किया जाए। हरियाणामध्ये भाजपचा कमबॅक. हरियाणामध्ये भाजप 49, काँग्रेस 35 तर इतर पक्ष हे 6 जागांवर आघाडीवर आहेत अशी माहिती मिळाली. त्यामुळे हरियाणामध्ये भाजप पुन्हा आपली सत्ता आणणार आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार असा विश्वास भाजपचे पक्षश्रेष्ठी तसंच नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकूण 50 जागांच्या आघाडीसह भाजप एक हाती सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये जनतेचा कौल काँग्रेस एनसीएला. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये 52 जागांवर काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस 26 जागांवर, भाजप 12 जागांवर तर इतर पक्ष आघाडीवर आहेत. 2018 मध्ये कलम 370 रद्द करून स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ही पहिली विधानसभा निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे इथे काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचं चित्र दिसतंय. पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले का विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. गुरुवार नंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागणार. हरियाणा आणि जम्मू काश्मीर येथील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात गुरुवार नंतर आचारसंहिता लागणार असल्याची बातमी समोर येते. महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर लगबग वाढल्याच्या चर्चा असून त्यामुळे कधीही विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात अशी माहिती समोर येते. तर गुरुवारपर्यंत सर्व सरकारी कामं पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. पैसे काढण्यासाठी गर्दी. पालोद येथे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सेवा मिळेना. जिल्हा बँकेत शेतकरी महिला ग्राहकांची फरफट होताना दिसत आहे. सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या शेतकरी आणि महिलांची पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र कर्मचारी अपुरे असल्यामुळे त्यांना तासनतास ताटकळत थांबावं लागतंय. खातेदारांची वेळेत कामे होत नसल्यानं कर्मचारी आणि खातेदारांमध्ये तू मेमे होत असून अनेक वेळा वादाचे प्रसंग सुद्धा घडतात. मात्र बँक प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्यानं नागरिकांमधून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठी शाखा पालोद इथे आहे आणि सध्या बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची तसंच महिलांची मोठी गर्दी होतीये. मात्र या शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी पालोद जिल्हा बँकेच्या शाखेसमोर शेतकऱ्यांची गर्दी झालीय. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढलाय. सध्या सगळीकडेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला असून 29 सप्टेंबर पासून या योजनेचा 3रा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. यामुळे महिलांची सुद्धा पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी आहे. तसंच शेतकऱ्यांना सुद्धा गेल्या वर्षीचे कापूस सोयाबीन अनुदानही बँकेत जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा पैसे काढण्यासाठी गर्दी करीत आहे. या शाखेशी पालोदसह इतर परिसरातील अनेक गावातील नागरिकांसह शेतकरी आणि खातेदार इथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. नारायण पालोदकर. ह्या बँकेमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळं लोकांचे गरजा भागत नाही. पुन्हा त्याच्यामुळं कधी एक कर्मचारी एक राहतो, कधी 2 राहतात, कधी रजे जातात. फक्त 2 कर्मचारी, कॅशियर आणि एक कॅम्प्युटर बसलेला, इथे 2 तास उभे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच पोलीस माझा न्यूजचं
फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या. पोलीस माझा न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव. पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट, मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा. आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू. यासाठी आमच्या 7977201298 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismaza.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.